नमस्कार विद्यार्थी मित्र. तर आपल्या 8वीच्या या उजळणीच्या शेवटच्या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे. तर आपला सिलेबस सगळा पूर्ण झालेला आहे. विद्यार्थ्यमाला आणि त्यावरचे पण प्रश्न, नंतर व्याकरणाचं थोडं जे काही भाषासूत्र वगैरे पण घेतलं आहे. आणि व्हॉट्सअपवर सेमीच्या आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांना पण पान नंबर 77वर आपलं कृतीपत्रिका किंवा 50 मार्काचा जो काही प्रश्नपत्रिकेचा फॉर्मॅट आहे तो पण पाठवलेला आहे. तर त्यामध्ये थोडं टेक्निकल डिटेल्स याच्यामध्ये दिलेत. मुख्य प्रश्न आणि उपप्रश्न प्रत्येकाला मिळून 50 मार्काची ही आपली जी काय परीक्षा आहे. तर हे जे काय संस्कृतचं द्वितीय सत्र परीक्षा 8वीचं, आता इथं म्हटलं तर पुन्हा एकदा लिहूया. द्वितीय सत्र म्हणजे सेकंड सेमिस्टरचा जो काही पेपर फॉर्मॅट आहे तो 50 मार्काचा आहे. आणि होरा द्वयम म्हणजेच काय, द्वयम होरा म्हणजे तास, तर 2 आवर्स, 2 तास आपल्याला वेळ आहे. म्हणजे 120 मिनिटं आहेत आपल्याला. 120 मिनिटात 50 मार्काचं सोडवायचं आहे, म्हणजे दुप्पटपेक्षा जास्त वेळ आहे. तर त्यामुळं बऱ्यापैकी वेळ आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप पण अनेक प्रश्न आहेत. तर या पान नंबर 77वर थोडक्यात प्रश्न, उपप्रश्न आणि त्यांचे मार्क काय आहेत ते दिले. आणि हे सगळे जे काही प्रश्न आहेत ते सोप्या संस्कृतमध्ये विचारले जाणार आहेत. तर त्याचा अर्थ काय आणि त्याच्यामध्ये काय काय विचारलं जाईल हे आपण थोडक्यात आत्ता बघणार आहोत. तर त्याच्या पलीकडच्याच पानावर 77 नंतर 78 पानं, 78 ते 80 या पानावर याचाच एक उदाहरण प्रश्नपत्रिकेचा संच दिलेला आहे. तर पहिलं सेमिस्टर आणि दुसरं सेमिस्टर हे जवळपास त्या प्रकारचेच प्रश्न विचारले जातील. आणि काय काय प्रश्न हे चाचणी किंवा विकली टेस्ट, युनिट टेस्ट किंवा विकली टेस्टला विचारले आहेत. ज्या प्रकारे प्रश्न क्रमांक 1 जर तुम्ही बघितलं, जर प्रश्न क्रमांक 1 मध्ये इथं चाचणीला जसे प्रश्न विचारलेले तसे आहेत, जे वेगळे आहेत किंवा महत्त्वाचे आहेत, म्हणजे वेगळे वाटतात, ज्यामध्ये थोडं स्पष्टीकरणाची गरज आहे, तेच मी इथे लिहिणार आहे. तर प्रश्न क्रमांक 1 अ मध्ये चित्रम दृष्ट्वा नाम लिखत किंवा नामाने लिखत. तर यामध्ये 5 पैकी 4 चित्रांची नावं लिहायची. तर यामध्ये परत वेगळं इथं स्पष्ट आहे, 5 चित्र आहेत, त्यापैकी 4 चित्रांची नावं लिहायची आहेत आणि प्रत्येकाला अर्धा मार्क. तर अशा प्रकारे 2 मार्क आहेत यामध्ये. आणि आपला जो काही चित्रपदकोश आहे त्याच्यामधलेच हे विचारले जाणार आहेत. तर प्रश्न 1 आ मध्ये योग्य उत्तरम चिन्हुत. तर प्रश्न 1 आ मध्ये पण जे काही आपली वर्णमाला आहे, तर संस्कृत वर्णमाला जे काही सुरुवातीला आहे, तर त्याच्यामधलंच रिकाम्या जागा भरा, क ख ग घ किंवा अशा प्रकारे. आणि कुठलं तरी वर्ण किंवा इतर जे आहेत ते औष्ट आहे किंवा तालव्य आहे वगैरे, त्यापैकी असे सोपे प्रश्न विचारले जातील. अर्ध्या मार्काचे 2 प्रश्न. प्रश्न आ मधलं 2, तर आ मधलं 2 वर्णविग्रह. इथं थोडं मोठा आहे, एवढा मोठा शब्द नाही विचारला जाणार. तर ज्याप्रमाणे वनम असेल, व अधिक अ अधिक न अधिक अ, अशा प्रकारे वर्णविग्रह करायचा आहे. तर ते पण वर्णविग्रह म्हणजे प्रत्येक शब्दातल्या प्रत्येक अक्षराची फोड करायची. तर नीट या प्रकारे तुम्ही बघा इथं. तर इथं प्रश्न आ मधलं ठीक आहे, आ मधलं दुसरं आहे. तर यामध्ये दिले वर्णविग्रह. तर उदाहरणार्थ वनम असेल तर व अधिक अ अधिक न अधिक अशा प्रकारे, अधिक अ अधिक म. तर अशा प्रकारे हे बरोबर येतं, अशा प्रकारे लिहायचं आहे. त्याच्या खालचं पण आपल्याला माहिती आहे, तो संख्या लिहायच्यात अक्षरामध्ये किंवा अंकामध्ये संख्या लिहायच्या आहेत. तर 5 पैकी 4, केवलम 4 म्हणजे कुठल्या पण 4 लिहायच्या आहेत. काय काय ठिकाणी इथं जे काय दिलेलं आहे संख्यामध्ये, मी काय काय वेळा 5 चत्वारी, 5 6 4 म्हणजे 5 पैकी 4. दोन्हीचा पण अर्थ तेच होतोय, कुठल्या पण 4 किंवा 5 पैकी 4. प्रत्येक प्रश्नाला हे पर्याय आहे. तर अक्षरामध्ये किंवा अंकामध्ये, अक्षरात विचारलेलं असेल तर अंकात लिहायचं, अंकामध्ये दिलं असेल तर अक्षरामध्ये. सोपं आहे. त्या संख्यांना काय म्हणतात ते एक जादा पर्याय आहे याच्यामध्ये. तर सगळ्याला बघितलं तर 2 1 1 2 अशा प्रकारचे मार्क आहेत. त्याला पलीकडे जे दिले ते मार्क आहेत. दुसरं आहे ते समयम दर्शयत लिखत. घड्याळामध्ये आधी दाखवलेला, तर वेळ कमी आहे त्यामुळं इथं पण वेळ आहे ती अक्षरी किंवा अंकी लिहायची. किंवा अंकामध्ये लिहिलं असेल त्याला अक्षरामध्ये जे काय सपाद असेल, सार्ध असेल किंवा पादान, सव्वा, पाऊण वगैरे त्या प्रकारचे
3 पैकी 2 हे लिहायचे आहेत. केवलम 2 म्हणजे 3 पैकी कुठले पण 2 अंकामधल्या अक्षरात किंवा अक्षरामधल्या अंकामध्ये समय दाखवायचे. तर हे इथे दिलं आहे, पलीकडच्या पानावर पण दिलं आहे 77वर फॉर्मॅट आणि 78 ते पुढं हा सॅम्पल क्वेश्चन पेपर आहे. तर त्यामध्ये पण तुम्ही बघा, हे पहिले तर आपण चाचणीमध्ये पण सोडवले, फक्त वर्णमालेचा एक एक्स्ट्रा आहे. प्रश्न 2 आणि आ मध्ये समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द आहे. तर प्रत्येकाला 4-4 पर्याय आहेत. तर पहिल्या याच्यामध्ये 5 शब्दाला समानार्थी शब्द लिहायचे आहेत. तर त्यामध्ये मंजुषामध्ये पण दिले असतील, त्यातले निवडून किंवा सोपे असतील तर जे अगदी सोपे आहेत ते पण तुम्ही पर्यायी शब्द लिहायचे. विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या जुळवायच्या. तिथं पान नंबर 78वर बघा, ते आहे तेच मी एक्सप्लेन करायला लागलो. विरुद्धार्थी शब्द युग्मम चिन्हुत, पान नंबर 78 प्रश्न 2 आ बघा. तर शब्द युग्मम चिन्हुत म्हणजे त्याच्या जोड्या जुळवायच्या. एकूण 10 हे दिलेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 शब्द आहेत. त्यातल्या विरुद्धार्थी शब्दाच्या 5 जोड्या होतील. तर 5 पैकी 4 या जोड्या हे आपल्याला जुळवायच्या. वरती आहेत ते निवडायचे आहेत. मंजुषा म्हणजे शब्द संग्रहातून निवडायचे आहेत. मंजुषा हा काही शब्द नाही आहे, तर पुढे कंसात दिलेत ते शब्दातून निवडायचे आहेत आणि या ठिकाणी जोड्या जुळवायच्या. मेलनम किंवा शब्द युग्मम. आता खाली आहे ते मेलनम कुरुत म्हणजे जोड्या जुळवायच्या. यामध्ये विशेषण आणि विशेषाच्या जोड्या असतील किंवा नाम सर्वनामाच्या म्हणजे सर्वनाम आणि याच्या नामाच्या, किंवा विभक्ती आणि त्याचबरोबर जे काही विभक्ती आहेत आणि त्याच्याशी योग्य शब्द, तृतीय असेल तर त्याचा योग्य शब्द वगैरे, अशा प्रकारे पण जोड्या, कुठल्या पण प्रकारच्या जोड्या. 4 शब्दांना 2 मार्क. हा झाला प्रश्न 2. आता प्रश्न 3 हा याच्यावरती आहे. पहिला आहे तो 3 मधला श्लोकपूर्ती. तर कुठले पण 2 श्लोक पूर्ण करून लिहायचे आहेत. श्लोकपूर्ती म्हणजे शुद्ध आणि स्पष्ट लिहायचे आहेत, पाठ केलेले. आणि आपल्याला एकच हे जे आहे प्रश्न 3 मधले जे काय श्लोक पूर्ण करण्यासाठी आपल्याला विभक्तिमाला आहे एकच आहे. तर त्याच्यातले श्लोक तुम्हाला जे विचारले त्यापैकी 4 पैकी किंवा 3 पैकी 2 हे लिहायचे. 2 ओळीच्या श्लोकाला 2 मार्क आहेत. असे 2 श्लोक लिहिले तर किती मार्क मिळणार? म्हणजे 2 गुणिले 2 श्लोक, प्रत्येकाला 2 मार्क, बरोबर 4 मार्क. मी काय काय ठिकाणी शॉर्टमध्ये असं लिहितो, 4 मार्काला 2 श्लोक. त्याच्या खाली एका वाक्यात उत्तरे लिहा. संस्कृतमध्ये एका वाक्यात उत्तरे लिहायचे, 4 पैकी 2 याचे. तर सुभाषित मालेवरचे जे काही प्रश्न असतील किंवा इतर माहिती याच्यावरचे साधे प्रश्न आहेत, तर प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे याच्यामध्ये. तर प्रश्न 3 आ मध्ये इथं मागं पण लिहिलं आहे, पान नंबर 77वर पण हे दिलेलं आहे. फक्त इथं तुम्ही रेफरन्स घेऊन हे करा. तर 2 प्रश्न गुणिले 1 मार्क, बरोबर 2 मार्क या ठिकाणी असे आहे. आणि पूर्ण वाक्यात लिहायचे आहेत. त्यातला जो काही पुत्र आहे, देवपुत्र वर्तते, तर कशामध्ये पाषाणे किंवा याच्यात कुठं नाही, तर ते प्रश्नार्थक सर्वनामाच्या ठिकाणी उत्तराचा शब्द घालायचा. आता प्रश्न 4 मध्ये 2 पर्याय आहेत. माध्यम भाषा गद्यांशस्य सरलार्थम लिखित. आता आपण 78च्या पुढे 79 पान इथं आलंय मधलं 79 पेज नंबर पुस्तकातलं. तर 2 पॅरेग्राफपैकी एकाचं भाषांतर लिहायचं आहे किंवा 6 पैकी. आता प्रश्न क्रमांक 4 यामध्ये दुसरं पण विचारलं जात आहे. तर यामध्ये वाक्य पण दिली जातात, 6 पैकी 4 वाक्यांचं. वाक्याने पुढचं आहे तसंच आहे, वाक्याने माध्यम भाषा सरळ अर्थ लिहितात. माध्यम भाषा म्हणजे आपल्या मातृभाषा मराठीमध्ये सरळ अर्थ लिहायचा. एक तर 2 पॅरेग्राफपैकी 1 किंवा 6 वाक्य दिली जाते, त्यापैकी 4 वाक्य. आणि हे 4 मार्काला आहे. 4 मार्काला 4 वाक्य म्हणजे 2 एक्स्ट्रा वाक्य आहेत. एखादं एक्स्ट्रा लिहिलं तरी चालतंय, 5 पैकी काय थोडंफार इकडे झालं तरी पण 4 बरोबर येतील अशा प्रकारे. आता पुढं आहे आपले जे काय पुन्हा विभक्तिमालामधले कुठले पण 2 श्लोक दिले जातील पाठांतरात इथले सोडून. तर त्या 2 पैकी कुठल्या पण एका श्लोकाचा मराठीमध्ये अर्थ लिहायचा. माध्यम भाषा पद्यांशस्य सरळ अर्थम लिखत. तर इथं पण यामधलं मधलं हे क आहे आणि हे ख. तर याच्यामध्ये कसं आहे 2 श्लोकापैकी एकाचं.
सरला अर्थ, त्या श्लोकाचा अर्थ लिहायचा आहे. एका श्लोकाचा अर्थ लिहिला की 2 मार्क मिळतात. तर पण 2 गुणिले 1 बरोबर 2 मार्क. तर 2 पैकी 1 याचा. तर फॉर्मॅट सोपा आहे, तरी पण मी समजावून सांगायला लागलो आहे, कारण नुसतं 77 पानावर वाचून काय कारण समजणार नाही. त्यामुळे ते उदाहरण दिले तरी पण. आता खालती जे आहे प्रश्न क्रमांक 5 पृथक कृत, तर नाम सर्वनाम क्रियापद विशेषण अशा प्रकारे खाली 6 शब्द दिलेत. ते त्यातले 4 शब्द बरोबर असले तर 2 मार्क. वर्गीकरण करायचं पृथक कृत 5 आ मध्ये इथे दिलेलं आहे पृथक कृत, त्या पुस्तकात पण बघा. तर चलती, ज्याला क्रियापदाचे प्रत्यय लागतात, पठती चलती वगैरे ते क्रियापद, ज्यामध्ये नाव आहे, विशेष नाम किंवा सामान्य नाम, व्यक्तीचं पुरुष स्त्रीचं नाव किंवा हे असेल तर गोपाल हे नाम येणार. आणि इतर देव वनवाला आपण जे बघितले ते सगळे नामं आली. आणि सर्वनाम पण आपण बघितलं आहे, इथं 6 वगैरे ते सर्वनाम येणार. एषहा, सहा, तद वगैरे जी काय ती सर्वनामाची रूप आहेत. आणि विशेषण म्हणजे नामाबद्दलची माहिती सांगते ते आपण पण आधी बघितलं आहे क्रियापद आणि हे सगळं शिकताना. आणि भाषासूत्रांमध्ये पण नाम सर्वनामाची रूप, देव वनवाला, अहम त्वम अस्मद युष्मद वगैरे ही जी काय आपण सर्वनाम पण बघितले. तर त्यानुसार वर्गीकरण केलं तर लगेचच त्या ठिकाणी आपल्याला हे 2 मार्क मिळू शकतात. पुढं आहे वाक्य पूर्ण करून लिहायचे आणि योग्य विभक्ती लिहायचे. आता इथलं उदाहरण आहे अहम गच्छ, गमगच्छला तुला द्वितीय लागते, अनेक वेळा सांगितलं आहे. तर अहम देवालयम गच्छामि, आणि ज्याच्यावर प्रेम करायचं ते उपपद विभक्तीमध्ये पण आहे. जनका अस्मद न कदापि क्रुध्यति, ज्याच्यावर क्रोध करायचा त्याची चतुर्थी. तर अशा प्रकारे जे आहे, किंवा याच्यापेक्षा पण सोपी या ठिकाणी असणार, या ठिकाणी म्हणजे जे काही प्रश्न आहेत आपल्या याच्यामध्ये. तर नाम सर्वनामाचं झालं. इथलं आता पुढं किंवा योग्य विभक्ती पण लिहायची आहे. 2 पर्याय दिले असतात, रिकाम्या जागा भरा असं पण येईल त्या ठिकाणी. वृक्षाचे वृक्षात वगैरे अशा प्रकारे 2 पर्यायापैकी योग्य पर्याय लिहायचा असं पण त्या ठिकाणी विचारलं जाईल. किंवा रिकाम्या जागी योग्य अव्यय वापरा. आता अव्ययामध्ये पण आपण बघितलंय की श्वहा म्हणजे आज, यहा म्हणजे काल वगैरे अशा प्रकारचे योग्य. आज जर बुधवार आहे तर उद्या कोणता असेल अशा प्रकारे. तर दुसरा आहे नम धातूला श्री गणेशाय नमः, आचार्याय नमः, नम धातूला चतुर्थी लागते. तर त्या प्रकारे जसं गमगच्छला द्वितीय लागते, तर त्या प्रकारचे पण वाक्य योग्य प्रकारे लिहायचे. दुसरं आहे शुद्ध किंवा याच्या खाली दिलं अव्ययाचे उपयोग करून वाक्य तयार करा, किंवा वाक्य तयार केल्या रिकाम्या जागा भरा. त्या अव्ययाला कुठली विभक्ती लागते तर ते अजून सोपं करून सांगितलेलं आहे. वाक्य तयार करून दिलेले तर त्या अव्ययाला 2 पर्याय, त्या विभक्तीपैकी कुठली लागते. जसं विना आपण पण बघितलं की अभितः, परितः, पृष्ठतः, वामतः वगैरे याच्याला कशा प्रकारे त्या पानावरती पण बघितलं की शाळेच्या पुढं क्रीडांगण, शालायाम, डावीकडे काय, उजवीकडे काय, मागं पर्वत आहे वगैरे, त्या प्रकारे त्या अव्ययाला कुठली विभक्ती लागते ते त्या ठिकाणी दिलेलं आहे. दुसरं आहे शुद्ध किंवा अशुद्ध वाक्य. आता इथं पण आहे प्रश्न क्रमांक 5 मधलं इथं एक महत्त्वाचं आहे की केवलम 3 उपप्रश्न, याच्यामध्ये दिलं आहे की केवळ 4. प्रश्न क्रमांक 5 तर मी या ठिकाणी लिहितो प्रश्न क्रमांक 5. याच्यामध्ये इथं पण मी अधिक स्पष्ट दिलं आहे पेपरमध्ये जे काय आम्ही केलं आहे त्यामध्ये. तर केवलम 3 उपप्रश्न, तर 4 पैकी 3 लिहायचे. प्रश्न क्रमांक 5 आ मध्ये माफ करा. तर इथं क्लिअर दिलंय की केवलम त्रयाणाम प्रश्नानाम, म्हणजे 4 पैकी म्हणजे 4 पैकी 3 उपप्रश्न. प्रत्येक उपप्रश्न हा 2 मार्काचा आहे. तर 4 उपप्रश्न आहेत, त्यापैकी 3 उपप्रश्न 2 मार्क, बरोबर एकूण हा प्रश्न 6 मार्काचा आहे. तिथं पण क्लिअर दिलेलं आहे 5 आ मध्ये. तर एकूण जे काय सगळे प्रश्न सोडवायचे नाही, 4 पैकी 3 उपप्रश्न सोडवायचे. तर पहिल्या याच्यामध्ये योग्य विभक्ती लिहा, दुसऱ्या याच्यामध्ये अव्ययाचा वापर, तिसऱ्या याच्यामध्ये शब्द शुद्ध किंवा अशुद्ध. अशुद्ध शब्दाला शुद्ध करून लिहायचे, किंवा जास्त सोपं दिलेले 2 शब्दांपैकी शुद्ध शब्द.
तर अशुद्ध किंवा इथं तर शुद्ध शब्द आपल्याला निवडायचा आहे या ठिकाणी. दोनपैकी अशुद्ध शब्दाला हे करून शुद्ध शब्द निवडून लिहायचा आहे. या ठिकाणी स्पष्ट दिलेलं आहे. शुद्धम शब्दम चिनुत म्हणजे निवडायचा आहे, अंडरलाईन फक्त नाही, तो लिहायचा आहे त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक लिहून. शुद्धम शब्दम चिनुत आणि लिखत. चिनुत म्हणजे निवडा आणि लिखत म्हणजे लिहा, निवडून लिहायचं आहे. दुसरा आहे सूचनानुसार. त्याच्या खाली हे ग आहे त्याच्यामधलं वरचे आपण बघितले योग्य विभक्ती अव्ययाचा वापर करून वाक्य तयार करा किंवा वाक्यामध्ये योग्य पर्याय निवडा. जास्त सोपे पण दिलेले आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर खालती ग आहे ते सूचनानुसार वाक्य परिवर्तन किंवा प्रश्न निर्माण करा. त्या ठिकाणी सूचना दिलेल्या एकवचनाचं बहुवचन करा किंवा बहुवचनाचं एकवचन करा. देवः आणि देवाः, करोति कुर्वन्ति, लिखती लिखन्ति, तर एकवचन अनेक वचन त्यानुसार प्रश्न निर्माण करायचा आहे. यामध्ये पण दिलेलं आहे दशरथस्य पुत्रः रामः, तर यामध्ये घ सूचनानुसार. तर दशरथस्य षष्ठी आहे तर कस्य पुत्रः रामः, तर या ठिकाणी त्या प्रकारे प्रश्न निर्माण करायचा. कस्य वगैरे केलं तर इथं त्यानुसार अधोरेखित जिथे जिथे मार्किंग केलं आहे हिंट देण्यासाठी अंडरलाईन वगैरे केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला लगेच समजेल. तर तसं पण आहे यामध्ये. दुसरा प्रश्न निर्माण करू. आपण सुरुवातीला नाम सर्वनाम वगैरे शिकलो. सहा लिखती, कहा लिखती, सा लिखतीला का. आता याच्यामध्ये प्रश्न निर्माण करायला पण पुढे आहे. जसं सहाला कहा आहे तर सा असलं तर त्याला का आणि यानंतर प्रश्नचिन्ह. अशा प्रकारे पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुंसकलिंगीला कमकेक याला कानी वगैरे विचारतात अनेक वचनामध्ये. पुल्लिंगी असेल तर सहाला का. अशा प्रकारे जे काही आपण आधी शिकलेलो आहे एकवचनात, द्विवचनात, बहुवचनात, के कुर्वंती वगैरे त्या ठिकाणी आपण जे शिकलो त्यातलं पण विचारलं जाईल. प्रश्न क्रमांक 6 मध्ये अपठित. अपठित म्हणजे आपल्या पुस्तकात नसलेला एक सोपा उतारा येईल आणि त्याच्यावरचे प्रश्न बघून उत्तर लिहायचे. तर कुठला तरी सोपा एक उतारा, त्यातलं एक वाक्याने एका वाक्यात उत्तरे द्या, विशेषण निवडा किंवा त्यामधली जी काही माहिती दिलेली आहे त्या आधारे थोडक्यात आपल्याला त्याच्यावरची उत्तरं बघून लिहायचे आणि हे कितीला 4 मार्काला किंवा त्यामधलं 2 मार्काला जोड्या जुळवा, रिकामा जागा भरा वगैरे अशा प्रकारे. समानार्थी विरुद्धार्थी शब्द त्या पॅरेग्राफमधले इथं पण दिले. समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द त्या पॅरेग्राफमधनं निवडायचे. तर अशा प्रकारे सोपं जे काय पॅरेग्राफ म्हणजे गद्य आणि गद्याचा अंश म्हणजे गद्यांश. गद्य म्हणजे पॅरेग्राफ, धडा. गद्य म्हणजे किंवा पाठ. त्याच्यावरचे किती 4 मार्काला 4 प्रश्न सोपे आणि 4 आ मध्ये पद्यांश. पद्य म्हणजे काय तर श्लोक आहे. एक सोपा श्लोक दिला जाईल जसं आपलं विभक्तीमाला आणि त्याच्यावरचा आणि त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर. 2 प्रश्न सोपे विचारले जातील. इथं पण दिलेलं आहे बघा. सोपा श्लोक आहे आकाशातून पतितम तोयम वगैरे याच्यावर येतं. आकाशात किम पद्धती केशवापती आणि विभक्ती आकाशात वगैरे याच्यामध्ये पंचमी विभक्ती आहे. तर ती विभक्ती ओळखायची. अशी 2 मार्काला 2 साधे प्रश्न हे करायचे. म्हणजे 4 आणि 2 इथं 6 मार्काला अपठित मधलं हे झालं. या दोन्हीचे मिळून अपठित म्हणजे साधा कुठला तरी इतर श्लोक किंवा हे त्याच्यावरचे प्रश्न उत्तर. त्यानंतर 5 नंबर 7वा त्यामध्ये हे जे काय चित्रवर्णन पण आहे या ठिकाणी किंवा साधा सोपा निबंध पण लिहायचा आहे. इथे खाली मयूर वगैरे अशा याच्या प्रकारे क्रियापदाचे पर्याय दिलेले आहेत. ते पर्याय योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करायचं. एकतर चित्रवर्णन किंवा हे अशा प्रकारचं सोपं हे दिलेलं आहे. याच्यामध्ये छोटे छोटे प्रश्न आहेत त्याच्यात. किंवा 6 पैकी 4 वाक्य इथे निवडायचे किंवा 5 पैकी कुठली पण 4 वाक्य निवडून नीट लिहिली तर 4 मार्क आहेत त्या ठिकाणी. निबंध किंवा चित्रवर्णन या ठिकाणी दोन्ही दिलं आहे. खालती चित्रवर्णन पण दिले ते 5. प्रश्न क्रमांक 7 रिकाम्या जागा भरून निबंध लिहायचा. निबंधला
5 पैकी 4 ओळी, 4 वाक्य जर केली तर 4 मार्क लगेच. योग्य पर्याय देऊन हे केलं तर याला 4 मार्क. सोप्या विषयावर असं करायचं, मनानं नाही लिहायचं, ते योग्य पर्याय देऊन हे करायचं निबंध. आणि प्रॅक्टिसला पण हा पेपर सोडवा किंवा बघा. आता शेवटचा आहे 7व्याचं आ आहे, ते म्हणजे सोपी मराठी वाक्य दिले त्याचं संस्कृतमध्ये अनुवाद करायचा आहे. आता इथं पण आहेत, आकाशात मेघा आहेत, आकाशे मेघा वर्तते किंवा असते वगैरे अशा प्रकारे. संती अनेक वचन, कावळ्याचा रंग काळा आहे, कापसे वर्ण कृष्ण वगैरे अशा प्रकारे सोपी जी काय वाक्य आहेत 3-4 वाक्य दिली जातील आणि सोप्या मराठी वाक्याचं संस्कृत वाक्य करायचं. आपण एकवचन द्विवचन आणि बघितलं त्यानुसार, तर ते पण सोपे आहेत. आणि कुठल्या पण 3 किंवा 4 वाक्याचं मराठी भाषांतर, तर इथं फक्त 2 वाक्याचं मराठी भाषांतर केलं की 2 मार्क आहे. हे पण इथं 4 आणि 2 6 मार्क झाले, इथं पण 6. अशा प्रकारे गट हे होतात. तर एकूण फक्त इथं पण QR कोड काय कायला दिला आहे, काय कायला नाही आहे, तर त्यानुसार इथला जो काय आपला पॅटर्न आहे तर त्यानुसार हे 50 मार्क अशा प्रकारे पूर्ण होतात. तर हा सोपा फॉर्मॅट आहे. आणि तरी पण काय तुम्हाला शंका असतील तरी पण पेपरच्या वेळा तुम्ही विचारू शकता. तर हा सोपा फॉर्मॅट एक तर आहे की 8वीच्या याच्यामध्ये पान नंबर 77वर जो फॉर्मॅट दिला आहे आणि त्याचबरोबर पान नंबर 78 ते 80वर एक सॅम्पल प्रश्नपत्रिका पण दिली आहे, ती बघितली तर त्या प्रकारेच थोडे प्रश्न इकडे इकडे बदलले जातील. पण तो बहुतांशी जे काय हे आहेत प्रश्न त्यापेक्षा सोपे असू शकतात. आणि 2 तास आहे त्याच्यामध्ये, तर त्यानुसार जर तुम्ही नीट वेळेत हे केलं तर 50 मार्काला 100 मिनिटं पास होतात. आणि जास्त पण पुढची प्रश्न वेळ दिलेला आहे त्याच्यामध्ये, तर त्यानुसार तुम्ही सहज प्रश्न जे काय पूर्ण करू शकता. तर नीट जे काही सूचना दिल्या त्या नीट वाचा आणि त्यानुसार जसं इथं तेवढेच उपप्रश्न सोडवायचे 4 पैकी 3च. तर त्या प्रकारे सूचना नीट वाचल्या की लगेचच तुम्हाला हे तेवढं हे पूर्ण करता येईल. तर सगळ्यांना पुन्हा एकदा परीक्षेसाठी शुभेच्छा. बेस्ट लक आणि थँक्यू व्हेरी मच.